नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत छाया कोसरकर मुख्याध्यापिका आलेले आहे। हे गांधीजींच्या जीवनावर आपल्याला संबोधन करणार। नमस्कार। नमस्कार, मी छाया कोसरकर मुख्याध्यापिका होती कारंजा शाळेमध्ये। तर मी गांधीजी बद्दल आपल्याला आपले विचार व्यक्त करत आहे। तसेच नवराष्ट्र यांचे मी मनापासून आभार व्यक्त करत आहे। त्यांनी मला इथं बोलावलं आणि मला बोलायला सांगितलं। तर शिवाय महात्मा गांधी हे आपले राष्ट्रामध्ये जे आपल्या देशामध्ये झालेले आहेत, तर ह्यांच्यासारखे होणे कठीण आहे। कारण ह्यांनी इतके छान कार्य केले आहे। जेव्हा आपल्या देशाला स्वतंत्रता मिळाली होती, तर स्वतंत्रता संग्रामला यांचे योगदान खूप मोठ्या तत्वावर आहे। यांनी जेव्हा यांचे शिक्षण तसे तर भारतात झाले, परंतु यांनी वकिली हे शिक्षण लंडन मध्ये घेतलं। आणि जेव्हा ते लंडन मध्ये गेले, तर त्यांनी पाहिलं की तिथे नसलीय भेदभाव खूप जास्त प्रमाणात होते। त्यांना आवडत नव्हतं, परंतु ते काहीच करू शकत नव्हते। त्यानंतर त्यांनी आपल्या भारतातून दक्षिण आफ्रिकेला जे वकिली करायला गेले, तिथे त्यांनी तो नसली भेदभाव बघितला। त्यांच्या मनाला ते खूप वाईट वाटलं आणि त्यांनी ते परत आले जेव्हा भारतामध्ये, तेव्हा ब्रिटिशांचा राज्य होता। तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण याच्यावर काहीतरी केल्याच पाहिजे। आणि त्यावेळेस त्यांनी सर्वात आधी असहयोग आंदोलन केलं। त्या असहयोग आंदोलनामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला ब्रिटिशांच्या संस्थांना काहीच घेणं देणं नाहीये, आपण स्वदेशी वस्तू वापरायची। त्यांनी खादी कपड्यांवर किंवा खादी याच्यावर खूप जोर दिलं। आणि त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये जे काही बनवायचे आहे, आपल्या देशातला जे काही कारोबार आहे ते त्यांनी सुरुवात करायला लावलं। त्यानंतर ब्रिटिश सरकारने आपल्यावर मिठाचा एक कर ठेवला होता, पण त्यांना माहित होतं की हे आपल्या देशाची संपत्ती आहे, ते आपण कशाला कर द्यायचं। म्हणून त्यांनी आपल्या काही सहकार्यांना घेऊन ते समुद्रापर्यंत गेले आणि त्या मिठाच्या कराला रद्द करायला लावलं। मनमोकळेपणाने सांगितले आहे मॅडमनी। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।